आले काय नाही करत तुला तो ओ बेरुकचे साते यो स्विमिंग पूल बघा किती मोठा आहे. हॅपी बर्थडे टू गाइस, गुड मॉर्निंग. नयन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. हे बघा भाई याला आपला स्कूल मधून रक्षाबंधन करून आला, असा वाटतं टिकला इकडे लावलाय. तर काय बाबू रक्षाबंधन केलं आला? रक्षाबंधन केलास तू नाही शाळा स्कूल मध्ये? हा कुठे नको शोलू, तुला खाईन तो का मग तू खाशील त्याला. डॉगला शोरू त्याला सांगतो. चला बाहेर जाऊ, पाय करे परत जाऊ. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. आले काय नाही करत तुला तो? अरे बापले, तू पण नाही त्याला काय करस? त्याला बघा पट्टा वगैरे आणलाय सकाळूच जाऊन. आज 7ला उठलोय. त्याला दूध पाजला, त्याला मस्त की बिस्किट आणि दूध पाजला, त्याला पिला त्याने. मीच दिसतोय पप्पी घे त्याचे. त्याला धुवायला लागल टकाटक. ओळख कर त्याची, ओळख कर. हा हा मांडी हो जाय त्याला मग. चला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर महादेव, तुलसी माते की जय. काय झालं पाय वगैरे भरून. काय बनवत असं? कलेजी फ्राय, मच्छी रस्सा, मच्छी फ्राय. कलेजी बनलीस? तुम्ही का बनलीस? माझ्या कारल्या. उद्यापासून, उद्या नाही परवापासून सप्ताह म्हणजे आणली मग अशी बॅरकाची मटण. ती संध्याकाळी बॅरकाची मटण संध्याकाळी. बॅरकाची मटण काय करा शिवटते, पण बॅरकाची मटण चांगली असते शरीरासाठी काढलेली. बॅरकाचा काय फक्त पायूच घ्यायचा असतात, बाकी सगळा फेकाचा असतंय. शाप करून टकाटक. तुला नाही सांग, मी सर्वांना सांगतोय. काय करा पटतंय, काय करा नाही पटतंय. मला तर पटतंय. काय ठेवलास मग? दाखवतंय बॅरकाची मटण. मला दिली म्हणजे आपल्या वाडीच्या मित्राने. हे बघा ओ बेरुकचे साते. फक्त बॅरकाचा कलतं पायीच घ्यायचं असतात. एक नंबर खावाला, एक नंबर. शरीराला ठेवून चांगला असतं. म्हणजे अचानक खाल्लेला नाही भारी काम. पाऊस आयला, जोरदार पाऊस आलाय. काय लय जोरात पाऊस आलाय. बाबू जेवला का? गाईस जेवण वगैरे झाला. आता लड्डूला जेवायला देते. केतन बाईने आणलाय पनवेलचे आता. सॉरी लड्डू बोललो मी. सुलतानला जेवायला. सुलतान ए सुलतान. बघा त्याच्यात खाऊ ठेवला मी थोडासा. टेस्टी लागला त्याला तर खाईन तो. गाइस सुलतानला जेवायला भरवला आणला. बाहेर जायचं होतं म्हणून लय बेकार झोपलो. तेव्हा झोप लागली समजला पण क्या चल रहा है? कुछ नहीं, कुत्ते को सो लिया हमने. सुलतान काय? सुलतान. हाँ. चालू आहे डोलं.
हा जागा आहे का झोपलाय बघते तो चालू आहे डोला बोलतो बघ डोकऱ्यांनी ओळखून गेले बघ आता ओळख करशील तर नंतर तुम्हाला अंगाशी पण नाही घेणार तो आता केली तर नंतर बिंदास राहीन तो तुमच्या जवळ खाईन कसं खाईन दोस्त आहे आपला चालेल त्याची सुलतानला बसायला खाट बनवले सुलतान वीडियो चालू केली कराने हाँ ये देखो मेरा नया भाई जनजाति सेम ही है काय जनजाति हमारा डॉग चला फ्रेश वगैरे हो चला आता त्याला डॉक्टर कडे न्यायचं आहे गाईस आणल्यापासून घरी नव्हता आला तर आताशी घरून आलाय ऍग्रेसिव्ह आहे जाम जाम ऍग्रेसिव्ह हो करते तो असाच पाहिजे त्याला झोपाला जागा बघल तो गाईस मस्त फ्रेश वगैरे झालो पावडर लावली आणि इकडे कॉफी पण झाली माझी गाईस बाईचा बिस्किट आणि दूध आणलाय त्याला नाश्ता मिनी पार्ले गरम आहे म्हणून थंड करायला त्याच्यासाठी मला कॉफी आणली चाललो आता बाईला डॉक्टरकडे दाखवायला हाय व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही पण डॉक्टरला दाखवायला पाहिजे नाही या कुत्रीला डॉक्टर पाणी सगळं करायला लागतंय याला घेऊन चाललो केतन पाहिजे रिक्षा कसा बसलाय पोऱ्या का संभलते बाई मस्त राहिलाय तो गाईज डॉक्टरला दाखवून वगैरे निघालो आम्ही बघा मला तिसरा पोऱ्या पाय बिल पण लिवले तिसरा पोऱ्या झाला तसं यांच्या पाहिली मला बाईला मस्त आहे की डॉक्टरला दाखवला डॉक्टरांनी सगळं मार्गदर्शन चांगला केला झोपडे त्याला झोप जास्त आहे बाईला बारका आहे ना तो औषध इशूला दिली आणि खायला काय द्यायचं ते पण दिलाय त्याहीच कारण की अजून 45 डेजचा नाही ना तो म्हणून 45 डेज तरी मिनिमम पाहिजे बोलले डॉक्टर तेव्हा आपण काहीतरी अजून काहीतरी खाल्लं वेगळा चालू करू पेडिग्री वगैरे चला आता हॉस्पिटल आहे ना तो जाम मोठा आहे म्हणजे सगळा दूध कुत्र्यांचा सगळा सामान वगैरे सगळा भेटतंय आतमध्ये डॉक्टर मार्गदर्शन चांगले करतात मी तर न्यू पनवेलला आलो पनवेलला डॉक्टर नाही भेटला आम्हाला म्हणून न्यू पनवेलला रिक्षा स्टँडच्या इकडे सेक्टर 3 मध्ये तिकडं आहे भरपूर लोक येतात जवळजवळ त्यालाच 5-6 लोकही घेतला असेल मस्त वाटतंय क्यूट वाटतंय आवरा त्याला म्हणजे फोटो काढला पप्प्या घेतल्या म्हणजे आयला क्रेज वारला त्याचा कालच घडलाय ना आज त्याचा क्रेज वारला ज्यांना आवड आहे ना त्याही म्हणजे आता येताना घेऊन पप्पे घेऊन फोटो काढलं बघायला भारी आहे ना तो एकदम फक्त ना भारी टोला येईल मोठा असल्या पण जवळ काय बोलता पप्पे घेतात भाई मला तिथंच करते भाई पण तर झालं पैसे वसूल बोलतो आपलं
त्याला आता घर जाऊ त्याला या डॉक्टर पाणी करतोय गाईज. कचरा घेतलं बायकोला आणि कोण भेटलाय बघा इथं. हे बघा विशाल भाई भेटलाय, वहिनीला घेऊन फिरतोय. रक्षाबंधनची शॉपिंग. चला निघूया आता घरी. गाईज टी शर्ट चेंज झाली कारण की इथं चाललोय बड्डेला. न मग अशी आहे ना किती म्हणजे आता 9:30 वाजलेत. मग अशी काहीतरी गेला सध्या मग अशी पनवेलशी निघलो ना. ओरण नाक्यावर 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये राहिलो. 1.5 तास ट्रॅफिक पूर्ण मोडूच गेलता. घरा आल्यावर कुत्र्याला पहिला सगळा जेवण वगैरे दिला. त्याचा तो सगळा आणलेला त्याला पावडर वगैरे दिली त्याही डॉक्टरनी. तेच त्याला सगळी त्या 2 औषधं पाजली त्याला. आणि फ्रेश वगैरे झालो आणि चालू आता बड्डेला. आपला रेडगरचा प्रीतम बोपी त्याचा बड्डे आहे. चालू त्याच्यासाठी केतन भाई आहे आणि मी. कुठं आहे मला फार्म हाऊसवर आहे कुठेतरी तो. बघा तिथे गेल्यावर समजा तुम्हाला पण दाखवतो. गाईस पोचलो होतो फार्म हाऊसवर. हे फार्म हाऊस लाव इकडं बसली मस्तपैकी. गाईस मागं बघा पार्टी चालू आहे. आणि इकडे पण बघा किती मोठा स्विमिंग पूल आहे. आणि बघा एरिया बघा किती मोठा आहे. काय नाव आहे रे बाबला यो? अथांग फार्म. यो स्विमिंग पूल बघा किती मोठा आहे. जबरदस्त बसा विसायला नाही रे. भारी वाटते. किती वाजता पोहोचलो ना आपण? एवढे लेट पोचलो. शॉर्मा खाला आम्ही येत आहेत आणि शॉर्मा खाला ब्लॉग मध्ये नाही कव्हर केला. योगा प्रणय भाई याच्या भावाचा बड्डे आहे. उद्या बड्डे आहे. तर 12 वाजता केक वगैरे कापायचा आहे ना. आमंत्रण आलंय नाही रे. आमंत्रण केला लवकरच. बाकी बरं आहे ना. गाईज बैलवाल्यांचाच फार्म हाऊस आहे हो. योगा त्यांच्या गोट्याम पण आलो. गोटा पण इथंच आहे बाजूला. नाव काय जा? लक्षा. सिंगल बैल बोलते ना बघा लक्षा. चक्रा पण बघा दादा. सिंगल बैलाचा एक कम्प्लीट सिंगल दुकानच आहे. नाशिक चक्रा. त्याला आता पलवता का नाही? पलवता रेडगरला मस्त आहे त्याचा रान्ना विना येतं टकाटक एकदम. भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे में मोबाइल मध्ये घुसलाय. एक लाओ क्या तो मेरे जिंदगी का 1 साल और कम हो गए. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर. हैप्पी बर्थडे टू यू. योगा फार्म हाऊसचे मालक. माझा मोबाईल कोणचे कसं काढले सांग बावड्याच्या धन्यवाद केतन पाटील. नयन कटेकर. ऐसा चक्रीवाला लई प्रसिद्ध आहे टायगर ठाण्यामध्ये. ऐसा चक्रीवाला लई प्रसिद्ध आहे टायगर ठाण्यामध्ये.
गाईस आला होता घरी. भाई बघा कुठं झोपलाय. आले आले फक्त तर भाई तो झोपलेला होता, मला बघून उठला तो. हे बघा भाईची सोय फुल आहे. चला तर मी पण आतमध्ये जाऊन झोपतो. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय, गुड नाईट.